उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र लोणाळ या लोकसंचालित साधन केंद्राची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाजन हॉल पडगा येथे मोठ्या उत्साहात पार पडली। प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी माननीय वर्षा पाटील, हेड ऑफिसमधून ऑडिटची टीम, एक्सेस संस्थेचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक राम कांबळे, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माननीय श्री पंढरी बल्ला, उपजीविका सल्लागार विशाल पाटील, कृषी पर्यवेक्षक विवेक दोंदे, HDFC बँकचे RM अंकित हरेश भरेगावचे सरपंच रुचिता पाटील, पडगा पोलीस निरीक्षक पंकज गिरी, रुपेश जाधव, CMRC पदाधिकारी व CMRC स्टाफ व CRP आणि बचत गटातील महिला इत्यादी उपस्थित होत्या। सभेत CMRCच्या वार्षिक अहवाल आणि आर्थिक अहवाल व्यवस्थापक गायत्री गणेश विषय यांनी वाचून करून मंजूर करण्यात आला। तसेच नवीन कार्यकारिणी निवड प्रक्रियेस मंजुरी घेण्यात आली। यावेळी CMRC या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। कार्यक्रमात सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी वर्षा पाटील यांनी महिलांना स्वावलंबन व बचत गटाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले। यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व CRP, SHG, VO यांचा सत्कार करून गौरवण्यात आले। सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभेची सांगता करण्यात आली। आता सरकारने विधेयक आणले महिला सक्षमीकरण। काय माहितीये का, महिला विकासाच्या तुम्ही भगिनी आहात, सदस्य आहात, तर तुमचं सक्षमीकरण झालेलं आहे। परंतु सक्षमीकरण होत असताना तुमच्यासाठी एक महिला विधेयक आणले, महिला शेतकरी विधेयक, महिला सक्षमीकरणावरती। आता प्रत्येक महिलेला शेतकरी म्हणून दर्जा मिळणार आहे। आता तुम्हाला सासऱ्याच्या नावावर जागा असली पाहिजे असं काही नाहीये, नवऱ्याच्या नावावर जागा असली पाहिजे असं काही नाहीये, किंवा कोणाच्या दिराच्या नावावर जागा असली पाहिजे, आईच्या नावावर जागा असली पाहिजे, वडिलांच्या नावावर जागा असली पाहिजे असं काही नाही। आता तुम्ही सगळ्या कोण आहात, कोण आहात, बरोबर आहे। हे एक विधेयक आणलेले शासनाने, त्याची आम्हाला प्रचार आणि प्रसिद्धी पण करायची होती। आणि आता तुम्हाला कळलं की आता मी पण शेतकरी, फक्त जे ज्याच्या खानदानीमध्ये, ज्याच्या कुटुंबामध्ये सातबारा असेल त्यांना तर आम्ही दाखला असंच देणार आहोत, त्यांना लगेच योजना पण मिळणार आहे। पण ज्या शेतकुठून आहे, ज्यांच्या नावावरती शेतीच नाहीये, अशांना सुद्धा शेतकरीचा दर्जा मिळणार आहे, बरोबर आहे। अशांच्यासाठी पण आमच्याकडे बऱ्याच योजना आहे, हे सर्व योजना तुम्हाला मिळेल, बरोबर आहे। कळलं का तुम्हाला महिला विधेयक? अरे तात्या, आता ती कटकट दिसत। कृषी विभागाने आपल्यासाठी आणलंय डिजिटल खत वितरण ऍप, म्हणजे FFS ऍप। त्यात काय विशेष आहे? यावर शेतकरी आयडीने सुरक्षित लॉगिन होतं आणि जमिनीनुसार खताची अचूक शिफारस मिळते। अरे वा, जे पैशाची बचत जाण्यापूर्वीच ऍपवर उपलब्ध साठा दिसतो, इथूनच खत राखून ठेवायचं। ऍपवरून खत बुक केल्यावर मिळेल डिजिटल QR टोकन पास, तो विक्रेत्याला दाखवा आणि थेट खत मिळवा। कोणतीही कागदपत्रांची कटकट नाही। पारदर्शक, वेगवान आणि स्मार्ट खत वितरणासाठी आजच प्ले स्टोर वरून FFS ऍप डाउनलोड करा। जर कुठल्या महिलेला, कुठल्या बचत गटाचा जर उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे एक साधारणतः 1 लाखापासून 40 लाखापर्यंतचा आपल्याकडे प्रकल्प आहे। जर आपण 1 लाखाचा उद्योग जर निवडला तर आम्ही त्याच्यात 35,000 रुपये आम्ही देतो, 55,000 रुपये बँक देते आणि 10,000 रुपये तुमचे। 10,000 रुपये तुम्ही बचत गटातून पण घेऊ शकता। असा 1 लाखाचा उद्योग चालू करू शकता। त्याचं नाव आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, बरोबर आहे। त्याच्यामध्ये तुम्ही मसाले, पापड, चॉकलेट, काही उद्योग करू शकता। फक्त पॅक फूड खाण्याच्या संदर्भात तुम्ही बोला की वडापाव, गावात वडापाव चायनीज टाकतं तर नाही, पॅकिंग करून तुम्ही काय हा। तर असं जर कमीत कमी तुम्ही 1 लाखाचा उद्योग केला तर 35,000 रुपये तुम्हाला माफ आहे, आमच्याकडनं मिळतील। तुमचा प्रकल्प अहवाल बनवण्यापासून बँकेत तुम्हाला कर्ज मिळेपर्यंत आमचे लोक तुम्हाला सपोर्ट करतील। त्यासाठी त्यांनी कृषी संदर्भात साधन केंद्राकडे वळायचं आहे। ते CMRCचं आपलं क्लस्टर लेवल फेडरेशन आहे। त्याच्यामध्ये पहिला घटक जो आहे, 4 घटकांवर काम चालतं। त्याच्यामध्ये पहिला घटक जो आहे तो GIB, ग्रासरूट इन्स्टिट्यूशन बिल्डिंग, म्हणजे लोकसंस्था उभारणी। त्याच्यामध्ये आपण बचत गट स्थापन करतो, त्याच्यानंतर ग्राम संस्था स्थापन करतो आणि मग CMRC। बचत गट आणि CMRC याच्यामध्ये मधला जो हा ग्राम संस्था आहे। GIBच्या नंतर आपण मायक्रो फायनान्स, म्हणजे बँक कर्ज असेल, त्याच्यानंतर महिलांचं इन्शुरन्स काढणं, म्हणजे PMJJBY असेल, PM
असेल, SBI असेल, अशा प्रकारचे इन्शुरन्स काढणं हे काम या CMRC अंतर्गत केलं जातं. त्याच्यानंतर आहे लाईव्हलीहूड म्हणजे उपजीविका. याच्यामध्ये आपल्या ज्या समान व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांचे आपण प्रोड्युसर ग्रुप तयार करतो. 70% महिला आपल्या या शेतीवर आधारित आहेत, ज्यांचे आपण भात शेती तसेच भाजीपाल्याचे ग्रुप तयार केलेले आहेत. त्यांना मार्ग अंतर्गत फंडिंग दिलं जातं आणि त्या फंडिंगच्या माध्यमातून त्या महिला व्यवसाय करत असतात. तसेच शेतीच्या व्यतिरिक्त बिगर शेतीवर आधारित आपल्या टेलरिंग असेल म्हणजे गारमेंट असेल, त्याच्यानंतर ज्वेलरी मेकिंग असेल, अशा प्रकारचे व्यवसाय महिला करत असतात. त्याच्यानंतर चौथा घटक जो आहे WESC म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट अँड सोशल इक्वेलिटी, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समानता. याच्यामध्ये आपण गाव पातळीवरचे सामाजिक जे कार्यक्रम असतील, वृक्षारोपण कार्यक्रम असेल, हुंडाबळी कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर पथनाट्याच्या माध्यमातून बालविवाह तर आपल्याकडे नाही, पण कुपोषणावर कार्यक्रम असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम आपण या CMRCच्या मार्फत राबवतो. तसंच आपण जे बचत गट आहेत या बचत गटांचं दरवर्षी ऑडिट केलं जातं. एकंदरीत त्यांची आता वर्षभरामध्ये बचत किती झाली, त्याच्यानंतर त्यांना त्या बचतीच्या माध्यमातून व्याज किती आलं, त्याची परतफेड किती आली, त्याच्यानंतर त्यांना कोणता RF म्हणजे MSRM अंतर्गत निधी मिळालाय का, त्याच्यानंतर त्यांना CII मिळालेला आहे का, बँक कर्जावरील व्याज आहे का, त्याच्यानंतर त्यांचा जो जमा आणि खर्च त्यांच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा किती खर्च झाला, किती महिलांना त्यांनी कर्ज दिले, हे सगळं ऑडिट म्हणजे जमा आणि खर्च. त्याच्यानंतर त्या माध्यमातूनच बचत गटाची स्थिती कळते म्हणजे नफा तोटा पत्रक, तो पण प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये, हे सगळं त्या ऑडिटवरून कळतं. त्याच्यानंतर ताळेबंद की आतापर्यंत गटाची झालेली उलाढाल, त्याच्यामध्ये त्यांची एकूण बचत किती झाली, परतफेड किती असेल, त्याच्यानंतर बँकेचं देणं किती आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑडिटच्या माध्यमातून. तसेच ग्रेडेशनमध्ये पण त्या बचत गटामध्ये महिलांची संख्या किती असेल, त्यांनी किती वेळा बँकेचं कर्ज घेतलंय, त्या गटामध्ये एकूण किती त्यांना निधी आलाय, किती महिलांचा हा सामाजिक कार्यामध्ये हे असतो सहभाग असतो, राजकारणामध्ये किती सहभाग असतो, ग्रामसभेला किती उपस्थिती असते, त्याच्यानंतर त्यांची रेग्युलर सेविंग आहे का, या सगळ्या गोष्टी त्या ग्रेडेशनवरून कळतात. अशा प्रकारे गटांचं ऑडिट आणि ग्रेडेशन केलं जातं. त्याचप्रमाणे ग्रामसंस्थांचं सुद्धा ग्रेडेशन केलं जातं. त्याचप्रमाणे CMRCचं ग्रेडेशन हे CM मार्फत केलं जातं. अशा प्रकारे आता आपण बिझनेस प्लॅनच्या दृष्टीने जर बघितलं तर आपला ओपनिंग बॅलन्स जो आहे तो एकूण 13 लाख आहे. त्याच्यानंतर आपल्या CMRCची FD जी आहे ती 30 लाखाची आहे. ICICI बँकेमध्ये आपले 20 लाख, तसेच सेवा शुल्काच्या अकाउंटला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपले 10 लाख आहेत. आपला एकूण बिझनेस प्लॅन चालू वर्षाचा 34,62,000 आहे आणि आपण मागच्या वर्षी सुद्धा 33,42,000 आपण अचीव्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर आपला क्रेडिट प्लॅन जो आहे तो 15,32,33,000चा आहे. मागच्या वर्षी पण आपण 21,55,00,000चं क्रेडिट प्लॅन अचीव्ह केलेलं होतं. या माध्यमातून आपण जे क्रेडिट प्लॅन आपण अचीव्ह करतो, बँकेचे जे पे आउट्स येतात त्या माध्यमातून आपण एक स्वतःचं ऑफिस खरेदी केलेलं आहे. जे ती तुमची स्वतःची म्हणजे आपण आतापर्यंत रेंटने ऑफिस म्हणजे जे आहे ते भाडं भरायचो, पण आता आपलं स्वतःचं एक हक्काचं उत्कर्षाचं ऑफिस झालेलं आहे. अशा प्रकारे हे CMRCचं कामकाज चालतं. तर धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या यासाठी. उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र लोणाड यांची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा. या सभेचे सर्व आयोजक नियोजक असलेल्या सर्व कार्यकर्ते, आलेल्या सर्व पाहुणे यांच्यावर आपण केलेला आहे. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम, आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल. अशी पर्सनॅलिटी आणि आम्ही या भागात काम करत असताना ह्या पोलिटिक्सचा इन्चार्ज म्हणून इथं असणारी प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला हे माझ्या मातेच्या आणि बहिणीच्या समान आहे. ज्या माझ्या मुलीच्या वयाच्या असतील त्या मुली समान आहे, पण प्रत्येक स्त्री माते समान आणि माझ्या बहिणी समान आहे. तर इथला प्रभारी अधिकारी, इथला पोलीस म्हणून आमचं देखील काम आहे की तुमची कसलीही अडचण असेल, कुठलाही प्रसंग असेल तर तो सोडवला गेला पाहिजे. आणि तुम्ही या भागामध्ये फिरत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे दहशतीचं वातावरण नाही की ते बसलं पाहिजे. तुमची कसली अडचण असेल, कसलीही प्रशासकीय अडचण, पोलिसांच्या प्रतीची त्याच्याकडे असणारी काय अडचण तक्रार असेल तर ती देखील कशा पद्धतीनं सॉल्व्ह झाली पाहिजे किंवा कशा पद्धतीने सोडवली गेली पाहिजे, त्यासाठी पोलीस प्रशासन, ठाणे पोलीस जे दल आहे पोलीस आम्ही कटिबद्ध आहोत. 108 नंबर जर तुम्ही डायल केला आणि तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा, महाराष्ट्रात नाही भारतात देखील कुठं प्रवासाला गेलाय, अशा ठिकाणी अपघात झाला आणि 108ला तुम्ही फोन केला, एक साधा फोन 108, तर तत्काळ तुम्हाला तिकडून विचारलं जातं की काय झालेलं आहे. तुम्ही सांगता अपघात झालेला आहे, ते विचारतात अपघात कुठल्या ठिकाणी झालेला आहे. मग तुम्ही सांगाल
की बाबा लोणार रस्त्याला अपघात झालेला आहे, पश्चापूरच्या तिथं अपघात झालेला आहे, तर तत्काळ जी गाडी तुमच्या लोकेशनच्या जवळ आहे ती गाडी तुम्हाला 108च्या माध्यमातून पोहोचवते. मग तुम्हीच घरात आहे आणि रात्रीची वेळ आहे आणि असा प्रसंग आलाय की बाहेर माणसं खूप आलेली आहेत, तर काय कराल? घरात कोणतरी चोरी करताना दिसतोय किंवा कुठल्या तरी बाईला मारताना दिसतोय किंवा कोणतरी पाटला करताना दिसतोय, अशा वेळेस काय केलं पाहिजे? तर अशा वेळेस अजून एक नंबर सांगतो, 112 म्हणजे काय? 112. काय? 112 नंबरला कॉल करायचा. तो टोल फ्री नंबर आहे. असा कुठलाही कॉल बँक प्रोसेसिंग फी फोनवर घेत नाही. बरोबर आहे? सायबर फ्रॉडच्या अनुषंगाने सांगतो. त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरं विचारलं जातं की तुम्हाला असा ओटीपी पडेल, तुमचा ओटीपी सांगा, तुमच्या आधार कार्ड चुकलेला आहे, SIR जो फॉर्म तुम्ही आता भरताय त्यात चुकी झालेली आहे. त्याच पद्धतीनं तुमचा मुलगा बाहेर आहे, तुमच्या मुलाकडं बॅग सापडलेली आहे, बॅग मध्ये ड्रग्ज सापडलेला आहे, त्याला आत्ताच्या आता सोडवण्यासाठी पैसे भरावे लागतील सायबर पोलीस स्टेशनला. त्याचे 20,000 रुपये पाठवा. तुम्ही घाबरून जाता, तुम्ही तात्काळ पैसे पाठवता आणि अशा पद्धतीनं तुमची फसवणूक होती. त्याला सायबर फ्रॉड म्हणतात, ऑनलाईन फ्रॉड म्हणतात. लाख रुपये, 2 लाख रुपये, 4 लाख रुपये, लोकांनी 10-10 लाख रुपये, लोकांनी 1-1 कोटी रुपये ऑनलाईन आरक्षणाच्या भीतीला घाबरून भरलेले आहेत आणि अशा पद्धतीनं लोकांनी फसवणूक झालेली. तर इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत, त्यांच्या अशा पद्धतीनं या 41 गावातून आलेल्या आहेत. कमीत कमी तुम्हाला तिथपर्यंत तरी आज हे तरी माहित झालं की अशा पण पद्धतीनं फसवलं जातं, हे तरी माहित असावं तुम्हाला. हा त्यामागचा माझा उद्देश आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचे ऑनलाईनचे डायरेक्ट बँकेच्या अकाउंटमधून पैसे गेले, कधी कधी होतं. अशा वेळेस तुम्ही काय करा, 1930 हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही डायल केलं तर तिकडून तुम्हाला विचारलं जातं तुमचे पैसे गेलेत, कसे गेलेत, किती गेलेत. तत्काळ जर तुम्ही त्यांना ऑनलाईन कंप्लेंट दिली, त्या नंबरला फोन करून सांगितलं, थोडीशी प्रोसिजर क्लिष्ट वाटेल तुम्हाला. ते तुमचा आधार नंबर मागतील, सगळं मागतील किंवा तो जो फॉर्म आहे तो भरायला सांगतील, तुमची वैयक्तिक माहिती, तुमचं गाव कुठलं आहे हे तुम्हाला भरायला होतील. पण ज्या वेळेस तुमच्या बँकेतनं पैसे गेलेले आहेत त्याच्या तासाभरात तुम्हाला समजलं आणि तुम्ही तत्काळ कॉल केला, तर 1930 ला कंप्लेंट केली, तर तत्काळ मध्ये तुमच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत दुसऱ्याच्या अकाउंटला ते फ्रीज होतात. ते पुढच्या बँकेत किंवा त्याला काढता येत नाही, त्याला त्या बँकेतनं काढता येत नाही त्या अकाउंटवरनं. हा तुमचा फायदा होतो. आणि ज्यावेळेस ते पैसे अडकलेले आहेत, फ्रीज झालेले आहेत, ते पैसे मग आपण त्या कंप्लेंटच्या माध्यमातून, तुम्ही केलेल्या तक्रारीच्या माध्यमातून ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो आणि ते सोयीस्कर होतो. मला सर्वांना खूप आनंद होतो आणि मला आता असं स्वतःचं काहीतरी करण्याची संधी मिळालेली आहे आणि मी ती करते. मला खूप आनंद होतो. एवढे 2 शब्द बोलून